काय काय माहिती आहे का? गाडगे आंबोजी राजाने मानला आहे. कोणी? आंबोजी राजे. बरं, हा त्यांनी बांधलेलं आहे. नमस्कार, मी कृष्ण सावंत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील व खटाव तालुक्यात असणारे राजापूर हे गाव आहे. तर हे गाव कोकणातील नव्हे, तर हे गाव आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये असणारे हे गाव आहे. या गावामध्ये एक ऐतिहासिक वारसा असं असणारे हे गाव आहे. या गावामध्ये अंबोजीराजे घाटगे यांचं एक ऐतिहासिक वाडा आहे आणि तसेच जानुबाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. तर हे आज आपण याचा इतिहास हा वाडा आपण पाहणार आहोत. तर चला हा ऐतिहासिक वाडा पाहूया. राजापूर गावामध्ये येऊन पोचताच आपल्याला अंबोजीराजे घाटगे यांनी बांधलेला 18व्या शतकातला हा वाडा पाहायला मिळतो. अंबोजीराजे घाटगे यांनी 18व्या शतकामध्ये राजापूर या गावाची स्थापना केली. जानाई मंदिराच्या जवळच अंबोजीराजे घाटगे यांची समाधी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चला मग सुरुवातीला पाहूया हा वाडा कसा आहे. वाड्याचे काही अवशेष देखील आपल्याला नजरेस पडतात. अतिशय सुस्थितीत असलेली ही रचना आपण आता पाहत आहोत. वाड्याच्या समोरील बाजूस आपल्याला एक ऐतिहासिक असा आड आणि आडाला मोठ लावण्याची जागा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी 40 ते 50 फूट खोलवर पाणी देखील आपल्याला आहे हे पाहायला मिळते. तटबंदीच्या खालच्या बाजूस आपल्याला दगडाचे बांधकाम आणि वरची रचना जी आहे तिची एकदम छोट्या विटांची केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर वाड्याच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी वाड्याची तटबंदी व्यवस्थित आहे. मात्र आतील बाजूस आपण पाहू शकता की घाटगे घराण्यातील वंशज या ठिकाणी राहत असलेले आपल्याला पाहायला मिळते. तर आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी एक वंशज राहतात, आपण त्यांची देखील भेट घेणार आहोत. तर ते भेटतात का बघूया, त्यांच्याकडून काय माहिती मिळते का ते देखील आपण जाणून घेणार आहोत. राहिलेलंच नाही. घाटगे घराण्याचे 8वे वंशजाची देखील आपली भेट झालेली आहे. तर हे आपण, कारण हे बाहेरगावी असल्या कारणाने त्यांना देखील या ठिकाणाची जास्त माहिती नाहीये असं ते म्हणतात. नमस्कार काका. वाड्या शेजारीच महाबली हनुमानाचे मंदिर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ते देखील आपण पाहूया. अशी मंदिरे आपल्याला अगदी ग्रामीण भागामध्येच पाहायला मिळतात. तर हे राजापूर मधले असलेलं हे हनुमंतरायाचे मंदिर आपण पाहत आहोत. जानाई देवीच्या मंदिराच्या समोरील बाजूस एक आपल्याला प्राचीन अशी रचना पाहायला मिळते. तर हे आपण पाहू शकता.
अंबोजीराजांच्या वाड्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती जानूबाई मंदिर हे मंदिर आहे. ते मंदिर पाहण्यासाठी आता आपण चाललेलो आहे. तर चला पाहूया हे मंदिर कसे आहे. जानाई मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला अंबोजीराजे घाटगे यांची समाधीचे दर्शन होते. तर याच ठिकाणी अंबोजीराजांना दफन केले होते. म्हणूनच या गावाला राजाला पुरले नंतर राजापूर असे या गावाचे नाव पडलेले पाहायला मिळते. या मंदिराचा परिसर देखील अतिशय निसर्गरम्य आहे. मंदिर परिसर अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिराच्या समोरील बाजूस एक दीपमाळ देखील आहे. ही दीपमाळ नवरात्र उत्सवामध्ये प्रज्वलित केली जाते आणि एखाद्या गडकोट किल्ल्याप्रमाणे दिसणारे हे प्रवेशद्वार आपण पाहत आहोत. मंदिराच्या जवळ आलेलो आहे, मात्र सध्या मंदिर बंद आहे. तर आपण हे पाहू शकता. तरी आपण बघूया आपल्याला काही पाहता येत आहे का. सुबक असे लाकडी काम या ठिकाणी आपल्याला केलेले पाहायला मिळते. या ठिकाणी एक देवीचा उत्सव देखील अतिशय मोठ्या प्रमाणात असतो. तर देवीची हे पाहू शकता. अतिशय सुंदर असं सभामंडप आणि आतमध्ये गाभारा देखील आहे. मात्र सध्या आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये. समोरील बाजूसच आपल्याला अंबोजीराजे घाटगे यांची असणारी समाधी दर्शनास पडते. तर या ठिकाणी आपण समाधीचे देखील दर्शन घेऊया. खाली आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळते. त्यानंतर वरती आपल्याला एक समाधी पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर अशी समाधी या ठिकाणी आहे. घाटगे यांची समाधी या ठिकाणी आहे. तर ही समाधी आता आपण पाहत आहोत. तर मंदिर परिसर देखील अतिशय सुंदर आणि मंदिराची तटबंदी देखील अतिशय सुंदर अशी तटबंदी आहे. तर आपण ही पाहू शकता. अतिशय सुंदर मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपल्याला अनेक वर्षांची किंवा अनेक घटनांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष देखील पाहायला मिळतो. हा वटवृक्ष पाहिल्यानंतर आपण याच कमानीतून बाहेर गेल्यानंतर आपल्याला सुंदर अशी एक आणखी मंदिराच्या तटबंदीतून बाहेर आल्यानंतर आपल्याला सुंदर असे प्रवेशद्वार पाहायला मिळते. ऐतिहासिक काळामध्ये गावाच्या चारी बाजूस अशा कमानी असलेल्याचे देखील सांगितले जाते. गावामध्ये विठ्ठल माता रुक्मिणी मंदिर देखील या ठिकाणी आहे. ते सध्या बंद आहे, आपल्याला आतमध्ये जाता येणार नाहीये. या ठिकाणी हे मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. देखील अतिशय सुंदर आणि लाकडाचे काम केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पेंटिंग देखील या ठिकाणी सुंदर असे हे काम केलेले आपल्याला पाहायला मिळते. परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी एक प्राचीन अशी विहीर देखील या ठिकाणी पाहायला मिळते.
या काही पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर आपल्याला या बारवीचे दर्शन होते. तर हे आपण पाहू शकतो. होय, एवढं जुनं मंदिर आहे. हा एवढं जुनं मंदिर आहे हे? हो. अरे बापरे. आणि हे वाडा कधीचा आहे काय माहिती का? मग आपल्या जन्माच्या आधी होय. आता तुमचं वय किती का? वय आता 74 94. सालची जन्म. बरं. त्याच्याबद्दल काय माहिती आहे का कोणाला? काय हा त्या वाडा कोणाचा आहे किंवा काय काय माहिती आहे का? गाडगे. आंबोजी राजाने बांधला आहे. कोणी? आंबोजी राजे. बरं, हा, त्यांनी बांधलेलं आहे. हो बरं. त्यांचं म्हणजे इथं राज्य होतं. हो. बरं. आणि कमान कधीची काय ती गावाच्या बाहेरची जी कमान? कमानी 4 होत्या. बरं आम्हाला आठवत जरी पडून गेल्या काय. बरं. म्हणजे आपण जिकडून म्हणजे बाहेरून येतो रस्त्यानं हो त्या रस्त्याची तिकडे पण कमान होती का? हो होती. बरं. आता ही एकच फक्त शिल्लक राहिली का? हो एक हा, अजून कुठं काय? पडून गेले सगळ्या तिकडची जाय गेली पडून. हा. 4 बाजूला 4 कमानी होत्या. बरं बरं ही जेवढी शिल्लक राहिली. बरं बरं. ही चांगली राहिली, मस्त आहे. म्हणजे चारी बाजूला कमानी होत्या. हो. आणि अशी तटबंदी वगैरे काय होती का आजूबाजूने काय? का आपल्या जन्माच्या बरं. माहिती अच्छा अच्छा, ठीक आहे चालेल. भोजीराजे घाटगे यांची समाधी या ठिकाणी आहे. तर ही समाधी आता आपण पाहत आहोत. तर मंदिर परिसर देखील अतिशय सुंदर आणि मंदिराची तटबंदी देखील अतिशय सुंदर अशी तटबंदी आहे. तर आपण ही पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाला आपण देखील जरूर भेट द्या. फक्त आपल्याला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता आला नाही, कारण सध्या दुपारची वेळ आहे. त्यामुळे मंदिरामधील आपल्याला देवीचे दर्शन आपल्याला घेता आलेलं नाही. मात्र हा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी जर भेट द्यायची असेल आपल्याला, तर या ठिकाणाला आपण पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर देखील आपण अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. हे जे ठिकाण आहे ते सातारा जिल्ह्यातील राजापूर या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणाला जर आपल्याला यायचं असेल तर या ठिकाणाला आपण पुशेगावहून अगदी सातारपासून 44 किलोमीटर अंतरावरती असणारं हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाला आपण पुशेगावपासून बुध या गावात आल्यानंतर आपण राजापूरला आपण येऊ शकता. अगदी जवळच्या अंतरावरती असलेलं हे ठिकाण आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून मला जरूर सांगा. आणि या ठिकाणाला आपण देखील आला नसाल तर आपण देखील या ठिकाणाला जरूर भेट द्या. या ठिकाणी जानुबाईचे एक प्राचीन मंदिर देखील सुंदर असे मंदिर आहे. तर हे मंदिराचे देखील